पोलादपूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांची प्रचारात आघाडी। पोलादपूरमधील दोन्ही जिल्हा परिषद आणि 4ही पंचायत समिती सदस्य शिवसेनेचेच निवडून येणार। आम्ही भाजपसोबत युतीसाठी तयार होतो, मात्र भाजपने राष्ट्रवादीसोबत युती केली। प्रवीण दरेकर त्यांच्या पक्षाचं काम करतील, आम्ही आमच्या पक्षाचं काम करू आणि पोलादपूरमधील सर्व जागा शिवसेनेच्याच निवडून आणू। मंत्री भरत गोगावले। पोलादपूरमध्ये जवळपास 25 ठिकाणी विरोधकांचा बूथ देखील लागणार नाही। प्रवीण दरेकर यांचं गाव जवळ असून सुद्धा कधीही गुडपणला आले नाहीत। निवडणुकीच्या तोंडावर येऊन भूलतापा देत आहेत, मात्र पोलादपूरची जनता त्यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही। चंद्रकांत कळंबे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर 2 दिवस थंडावलेला प्रचार पुन्हा एकदा सुरू झाला आहे। आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री, शिवसेनेचे उपनेते मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला सकाळपासूनच सुरुवात केली। आज मंत्री भरत गोगावले यांनी पोलादपूरमधील लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होत त्यांनी मतदारसंघातील अनेक गावांना भेट दिली आहे। मंत्री भरत यांनी मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या आणि शेलार मामांच्या कुडपण गावातील हरिनाम सप्ताहात हजेरी लावत देवी भराडी समोर नतमस्तक होत 6च्या 6 उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही तुझ्या चरणाशी घेऊन येऊ असे गाराणे मंत्री भरत गोगावले यांनी भराडी माते देवी समोर गायले आहे। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी शेलार मामा यांच्या समाधीस्थळी भेट देत नतमस्तक झाले। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व उमेदवार हे शिवसेनेचेच निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आम्ही आमच्या युतीमधील सहयोगी असणाऱ्या भाजपसोबत युती करण्यास तयार होतो आणि त्यांना महाड आणि पोलादपूरमध्ये पंचायत समितीची एक जागा सोडण्यास तयार होतो। मात्र भाजपने आमच्यासोबत युती न करता राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। जरी त्यांची युती झाली असली तरी पोलादपूर आणि महाडमधील सर्वच्या सर्व जागा आमच्या निवडून येतील असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे। तर सलग 3 वेळा जिल्हा परिषदेवर निवडून येणारे शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी भाजपचे आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांचा समाचार घेतला असून प्रवीण दरेकर हे याच तालुक्यातील असून त्यांचं गाव कुडपण पासून अर्धा तासावर आहे, मात्र ते कधीही आले नाहीत आणि आता निवडणुकीच्या तोंडावर येऊन नागरिकांना भूलतापा मारत आहेत। परंतु पोलादपूरमधील जनता सुज्ञ आहे आणि ती जनता मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या विकास कामांना मतदान करेल आणि आमचे 6च्या 6 उमेदवार निवडून येतील। विशेष म्हणजे पोलादपूरमध्ये विरोधकांचे जवळपास 25 ठिकाणी बूथ देखील लागणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या धावत्या प्रचार दौऱ्यात परसुळे ग्रामस्थांच्या हरिनाम सप्त्याला उपस्थिती लावत नागरिकांशी संवाद साधला आहे आणि आपल्या हक्काच्या माणसांना निवडून देण्याची विनंती केली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पोलादपूर, रायगड। पण हे आमचं गुरुबंधूंचं गाव आहे, अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्ष ह्या तिन्ही कुडपणला वेगवेगळ्या प्रकारे मध्ये पारायण पण झालं। मधल्या कुडपणला, पहिल्या कुडपणला हे कार्यक्रम झाला आणि आता हा शेवटच्या कुडपणचा हा कार्यक्रम संपन्न झाला। आता काळ्याच्या रूपाने आम्ही दर्शनासाठी आलो होतो। गावाने आम्हाला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे, कारण त्यांनी एकदा शब्द दिल्यानंतर परत पाठीपुढे होत नाही आहेत। त्यात आमच्याबरोबर आज पत्रकारी आमचे नितेश शेलार आहेत, त्यांनाही कल्पना आहे आणि ही जी सगळी कामं झालेली आहेत ही आपण सुचवलेली कामं आहेत आणि ती जवळजवळ पूर्ण केलेली आहेत। एक इथं छोटंसं धरण, बंधारा आणि जे काय त्यांच्या इतर बाबी आहेत आणि तो मेन रस्ता आम्हाला वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी कुमट्याला तो करायचा आहे, कारण 5 कोटी रुपये मागच्या वेळेला टाकले होते। तो अर्धवट रस्ता झालेला आणि अर्धवट राहिलेला आहे। तो आता ह्या बजेटमध्ये कशी तरतूद ते करून तो आम्ही पोचवणार, म्हणजे वरून आलेले लोक डायरेक्ट कुडपण मार्गे खाली पोलादपूरला उतरू शकतात अशा प्रकारचं माझं नियोजन आहे आणि ते आम्ही करणार। एक छत्रपतींचा पुतळ्याचं आम्ही इथं हे केलं, त्याला 50 लाख रुपये टाकलेत, अजून त्यांना पैसे वाढवतो आम्ही, परंतु तो एक चांगला पुतळा शिवाजी महाराजांच्या इथं येणाऱ्या पर्यटकांना पाहता यावा अशा प्रकारे आहे। आणि इथं भीमाची काठी म्हणून एक सुंदर देखणं तिथं स्थळ आहे की ज्याला 4ही बाजूनी दऱ्या आहेत आणि मध्येच ती अशी काठी आहे, त्याला म्हणून त्याला भीमाची काठी म्हणून संबोधलं जातं। तर त्याच्यावरती आमचं काय करता येऊ शकतो का, छोटा रुपये किंवा काय, तरच ते आणखीन आकर्षित होईल, कारण खोल दऱ्या ह्याला असल्यामुळे हे वेगळं आकर्षण, पावसामुळे ते एकदम सुंदर। आणि म्हणून आम्ही आज इथं दर्शन घेऊन आम्ही आशीर्वाद घेऊन चाललेलो आहोत। आपले उमेदवार चंद्रकांत कळंबे, आमचा अविनाश शिंदे आणि आमच्या भिलारे ताई, अशा ह्या गणातून 3 उमेदवार उभे आहेत आणि आमच्या नितेशलाही विनंती आहे
की आमचा कार्यकर्ता आहे, गुरुबंधू आहे आणि माहितगार आहे, हुशार आहे, तर त्यांनी मला वाटतं हे आमच्या समेत चालावं आणि या गावाचा राहिलेला विकास करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आपण पाहता आपल्या सहयोगी पक्षातील प्रवीण दरेकर या ठिकाणी थांड मांडून बसलेत, कसं बघता या? नाही ठीक आहे, आता ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत, त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत, पण हरकत नाही आहे. कारण आपण केंद्रात राज्यात महायुतीमध्ये आहोत. आम्हाला वाटलं होतं, आम्ही तयार होतो त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी. त्यांना आम्ही सूचना दिली होती. त्यांचे इतर नेते होते, त्यांच्याजवळ जेव्हा आमची अलिबागला बैठक झाली त्यावेळेला धारप, आम्ही, बिपिनदादा, आम्ही काही मंडळी होतो, आमचे आमदार होते, त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की एक पोलादपूरची पंचायत समितीची सीट देतो आणि एक आम्ही महाडची बोललो घ्या, अशा 2 सीट पंचायत समित्या घेऊन आपण वाटचाल करूया. पण त्याच्याकडनं काय उत्तर आलं नाही आणि त्यांनी राष्ट्रवादीबरोबर युती केली. हरकत नाही आहे, ते त्यांचं काम करायचं, आम्ही आमचं काम करू. आणि आमच्या या 3 सीट ह्या विभागातल्या आणि 3 सीट वरच्या विभागातल्या, कापडे विभागातल्या, ह्या 7च्या 7 सीट आम्हाला निवडून देतील लोक, हे आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण तसं वातावरण आहे. अत्यंत माननीय मंत्री भरतसिंह गोगावले यांनी केलेला 700 कोटीचा विकास, त्यामध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत ही शेलार मामाची जन्मभूमी आहे, कुडपण. इथं भराडी देवीच्या साक्षीने इथं शेलार मामांचं स्थान आहे, इथं घर होतं. आणि या कुडपणमध्ये सद्गुरू हरिनाथ बाबा यांच्या आशीर्वादानं हरिनाम सप्ताह मोठ्या अनेक वर्ष चालू आहे. कुडपणमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून माननीय मंत्री भरतसिंह गोगावले यांच्या माध्यमातून या 3.5 वर्षामध्ये किमान जवळजवळ 60-70 कोटी रुपयाची कामं, रस्ते, अंतर्गत विकास ही झालेली आहेत. इथे ऐतिहासिक शेलार मामांचं समाधी आहे, तिचंही डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि तालुक्यामध्ये आम्हाला दोन्ही उमेदवारांना, 6ही उमेदवारांना चांगलं वातावरण आहे. शिवसेना ही काम केलेल्याचा मोबदला मागते. शिवसेना खोटी आश्वासन देत नाही आणि इथं आम्ही केलेलं आहे. त्यामुळे इथला मतदार जो आहे या कुडपणमध्ये विरोधकाचा बूथही लागणार आहे. अशी जवळजवळ 25 बूथ अशी मिळतील ज्या ठिकाणी विरोधकांना बूथही मिळणार नाही. तिथं 90% 95% शिवसेनेची आमची गाव आहेत, त्या विकासाच्या जोरावरती मला अजिबात काळजी नाही. इथं कोणी आला, काही आमच्या सहकारी पक्षातले प्रवीण दरेकर नेते आहेत, ते इथं आले होते. त्यांचं गाव शेजारी आहे. या कुडपणच्या लोकांना मी या ठिकाणी विचारू इच्छितो, ते इथं किती वेळा आले कुडपणमध्ये. त्यांच्या गाव इथून जवळजवळ अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. त्यांना आज निवडणूक आठवल्यानंतर त्यांना कुडपणची आठवण झाली आणि इथं येऊन मोठ्या मोठ्या मी हे करेल ते करेल. तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुम्हाला रोखलं कोणी होतं? कुडपण हे मिनी महाबळेश्वर आहे. इथं प्रभाकर मोरेने काम केलं, इथं माणिकराव जगतापने काम केलं, इथं भरत शेट्टी काम केलं, इथं चंद्रकांत कळेमेने काम केलं. प्रवीण दरेकरांना कोणी अडवलं होतं इथं? उद्या निवडणुकाने आज ते इथं या ठिकाणी येऊन लोकांना ज्या भुलतापा मारतात, ह्या सगळ्या खोट्या भुलतापा आहेत. हे 7 तारखेला दिसणार नाहीत.